नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये एक्झिक्युटिव्ह अर्थात कार्यकारी संवर्गातील पदांसाठी या ठिकाणी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये तुम्हाला पे स्केल 40,000 ते 1,40,000 ज्या दरम्यान तुमचा 40,000 बेसिक पे असणार आहे. मित्रांनो, सॅलरी बेस्ट इन क्लास मिळत आहे. कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट घेत आहोत. त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता BEML लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी मित्रांनो होत आहे. यामध्ये जे पदे भरले जाणार आहेत ते एक्झिक्युटिव्ह फॉर ह्युमन रिसोर्स किंवा कार्यकारी संवर्गातली पदे आहेत ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटसाठी, जी या ठिकाणी मित्रांनो भरली जात आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला या ठिकाणी करण्याची संधी मिळत आहे. सो जर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. एक रेप्युटेड उपक्रम आहे मित्रांनो भारत सरकारचा, ज्यामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी मित्रांनो मिळत आहे. बेस्ट कंपनी आपण म्हणू शकतो, कारण यामध्ये तुम्ही बघितला तर बेनिफिट्स आणि इतर गोष्टी सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारच्या राहणार आहेत. बघूया पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे. तर बघा, कॅटेगरी वाईज जागा ज्या भरल्या जाणार आहेत त्या पदांची माहिती आपण घेऊया. यामध्ये तुम्ही बघू शकता ऑफिसर ग्रेड 2 किंवा असिस्टंट मॅनेजर ग्रेड 2 ची पदे आहेत, जी या ठिकाणी मित्रांनो भरली जाणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. पोझिशन HR किंवा कार्यकारी संवर्गातल्या या पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये टोटल जागा 22 आहेत. या 22 जागांपैकी 11 जागा ओपनच्या, SCच्या 3 जागा, STची 1 जागा, OBCच्या 5, EWSच्या 2 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते पाहू शकता आणि या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अप्लाय करू शकता. मात्र पदाचं नाव या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. जागा टोटल 22 या ठिकाणी ज्या आहेत त्या भरल्या जात आहेत. यामध्ये क्वालिफिकेशन आपण बघूया काय लागणार आहे. डिटेल्स ऑफ द पोस्ट मध्ये तुम्ही बघू शकता ऑफिसर HRचं पद आहे, असिस्टंट मॅनेजर HR हे कार्यकारी किंवा एक्झिक्युटिव्ह संवर्गातली दोन्ही पदे आहेत, ज्यामध्ये टोटल 22 जागा भरल्या जात आहेत. यामध्ये मॅन्डेटरी बघा, ग्रॅज्युएशन विथ 2 इयर्स फुल टाइम MBA असणे आवश्यक आहे. MSW और MA असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री तुमची डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट इंडस्ट्रियल रिलेशन्स हा असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. कॅन्डिडेट शुड हॅव सेक्युर्ड फर्स्ट क्लास इन पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा असणे आवश्यक आहे. यामध्ये पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता. द कॅन्डिडेट फॉर ऑफिसर HR शुड हॅव ॲटलीस्ट 2 वर्ष तुमचा पोस्ट क्वालिफिकेशन नंतरचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे अप्लाय करण्यासाठी ऑफिसर पदासाठी. तेच हाच एक्सपिरियन्स तुम्हाला 4 वर्षाचा मागितला आहे जर तुम्ही असिस्टंट मॅनेजर HR पदांसाठी अप्लाय करणार असाल तर. जरी तुम्ही प्रायव्हेट कंपनीमधून अप्लाय केलेला असेल किंवा प्रायव्हेट कंपनीमधला एक्सपिरियन्स असेल तरी तुम्हाला ग्राह्य धरलं जाणार आहे. हे फार या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं आहे. मात्र क्वालिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असेल. जॉब डिस्क्रिप्शन तुमचं काय काय जॉब असणार आहे ते या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, जे तुम्ही रीड करू शकता. अर्थात पदाचं नाव, वॅकन्सीज, क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स 2 वर्षाचं तुम्हाला या ठिकाणी रिक्वायर्ड आहे. आता यामध्ये एलिजिबिलिटी, पे स्केल आणि रिम्युनरेशन. एलिजिबिलिटी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे, ज्यामध्ये अप्पर एज जे असणार आहे ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता. हे ओपनसाठी आहे. यामध्ये कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये ऑफिसर HR 2 वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स पाहिजे, ज्यासाठी 40,000 ते 1,40,000 पे स्केल आहे. तर असिस्टंट मॅनेजर HR 4 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी रिक्वायर्ड आहे. या दोन्हीच्या मिळून टोटल 22 जागा भरल्या जात आहेत, ज्यासाठी 50,000 ते 1,60,000 हा तुमचा पे स्केल या ठिकाणी मित्रांनो राहणार आहे. सॅलरी बेस्ट इन क्लास आहे, तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे. आता या ठिकाणी मित्रांनो ओनली कॅन्डिडेट्स मीटिंग एलिजिबिलिटी क्रायटेरिया अप्लाय या ठिकाणी करू शकतात. जे कॅन्डिडेट जनरल EWS OBC कॅन्डिडेट आहेत त्यांना या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी ₹500 फॉर्म पे मित्रांनो आकारलेले आहे. जे कॅन्डिडेट SC ST हँडिकॅप आहेत त्यांना कोणतीही फॉर्म पे घेतलेली नाही, विदाउट ऍप्लिकेशन फी ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात. यामध्ये डिटेल अप्लाय करताना तुम्हाला प्रॉपरली तुमचा ऍड्रेस, ईमेल ID, फोन नंबर, असेसमेंट लोकेशन या सर्व गोष्टी त्या ठिकाणी भरायच्या आहेत. ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला फिलअप कराव्या लागणार आहेत. आणि फॉर्म पे जनरल EWS OBC साठी राहणार आहे. SC ST हँडिकॅपसाठी फॉर्म पे घेतलेली नाही आहे. आता अप्लाय कसं करायचं आहे तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला व्हिजिट करायचं आहे BML इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणि 7 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. अजूनही काही दिवस आहेत. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, क्वालिफाय होत असाल तर या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकता. यामध्ये तुम्हाला अगेन पासपोर्ट साईज, तुमचा फोटो आणि सिग्नेचर तुमची त्या ठिकाणी हँडी ठेवायची आहे, जे तुम्ही ऑनलाईन अप्लाय करताना अपलोड करू शकता. एक चांगली संधी आहे मित्रांनो. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर डिपार्टमेंट आहे. प्रयत्न तुम्ही नक्की या ठिकाणी करू शकाल. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी चॅनल मार्फत करत असतो. धन्यवाद.